शेवगाव शहरातील कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी धक्कादायक चोरीची घटना सोमवारी उघडकीस आली असून स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतून काढलेली तब्बल 5 लाख रुपयांची रोख रक्कम भरदिवसा चोरट्यांनी लंपास केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. बँकेतून पैसे काढताच संबंधित व्यक्तीवर पाळत ठेवण्यात आल्याचा संशय या घटनेमुळे बळावला असून चोरट्यांची निर्ढावलेली कार्यपद्धती पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. शेवगाव येथील बाबूराव भाऊराव कमानदार वय 60 वर्ष यांनी जागा खरेदीच्या व्यवहारासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया शेवगाव शाखेतून 5 लाख रुपये रोख काढले होते. ही रक्कम आणि बँकेचे चेकबुक त्यांनी त्यांच्या MH 16CX 1961 क्रमांकाच्या स्कूटीच्या डिक्कीत ठेवली होती. दिनांक 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:15 वाजता ते ITI परिसरातील गेटसमोर स्कूटी उभी करून कार्यालयीन कामासाठी आत गेले. मात्र दुपारी सुमारे 12:30 वाजेपर्यंतच्या अवघ्या सव्वा तासाच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी स्कूटीची सीट तोडून डिक्की फोडली आणि त्यातील 5 लाख रुपयांची रोकड व चेकबुक घेऊन पसार झाले. विशेष म्हणजे ही संपूर्ण चोरीची घटना परिसरातील CCTV कॅमेऱ्यांत स्पष्टपणे कैद झाली असूनही चोरट्यांचा अद्याप ठोस माग लागलेला नाही. घटनेची माहिती मिळताच पीडित शेतकऱ्याने शेवगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे यापूर्वीही शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात चारचाकी वाहनाची काच फोडून मोठी रक्कम चोरीला गेल्याची घटना घडली होती. त्या प्रकरणाचाही तपास अद्याप प्रलंबित असल्याने शहरात सलग घडणाऱ्या अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भरदिवसा वर्दळीच्या परिसरात अशा प्रकारे मोठी रोकड चोरीला जाणे ही बाब अत्यंत गंभीर असून बँक परिसर व सार्वजनिक ठिकाणची सुरक्षा व्यवस्था पुरेशी आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. कोट्यवधी रुपये खर्चून बसविण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यांचा तपासात प्रभावी वापर का होत नाही, तसेच अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार, याबाबत नागरिक प्रशासनाकडे थेट प्रश्न उपस्थित करत आहेत. शहरातील नागरिकांना सुरक्षिततेची हमी देण्यात पोलीस व प्रशासन अपयशी ठरत आहे का, की चोरट्यांचे मनोबल इतके वाढले आहे की त्यांना कायद्याची भीती उरलेली नाही, हा प्रश्न आता शेवगावकरांना अस्वस्थ करत असून प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आर्यव्रत न्यूज मराठी करिता प्रतिनिधी संदीप नांद्रे, शेवगाव.